नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे आणि त्याच निमित्ताने आपण टॅरोमधनं बघणार आहोत काय मार्गदर्शन प्रत्येक राशीला मिळत आहे. आणि मी राशी गटाप्रमाणे जाणार आहे, म्हणजे अग्नितत्व, जलतत्व, वायुतत्व आणि पृथ्वीतत्वाच्या राशी. तर सुरू करूया अग्नितत्वाच्या राशीपासून. आणि डेक तुमच्यासमोर शफल करत आहे आणि शक्यतो मी याच व्हिडिओमध्ये प्रत्येक राशी गट घ्यायचा प्रयत्न करीन, तर व्हिडिओ लांबली जाऊ शकते. जरा एक नवीन प्रयत्न करून बघते. चला बघूया. तर हा आला आहे कार्ड अग्नितत्वाच्या राशीकरता आणि कार्ड आहे ओके. मंडळी, हे सांगू इच्छिते की तुम्ही कुठच्याही क्षेत्राबाबतीत असू दे तुमच्या जीवनाच्या, जरा सांभाळून राहा. कदाचित असं असू शकतं की तुमच्या आजूबाजूला असे काही लोक आहेत, असे काही माणसं आहेत जे तुमच्या चेहऱ्यावर तर तुम्हाला खूप असं सकारात्मक दाखवतात की ते तुमच्या बाजूने आहेत, त्यांना तुमची व्यथा समजते वगैरे वगैरे, पण मागून ते काहीतरी भलतंच करत आहे. तर जरा सांभाळून राहा. काहींच्या बाबतीत मला असंही वाटते, हे समजा तुम्ही असं करत असाल तर हेच सांगण्यात येत आहे की आत्ताच्या आत्ता हे थांबवा. कारण कदाचित आता तुम्हाला वाटत असेल की मी पकडला जात नाही आहे, मी अगदी छान बरोबर माझ्या मनासारखं करत आहे, कुठेतरी राजकारण खेळलं जात आहे, पण सांगता येत नाही, तुम्ही पकडलेही जाऊ शकतात. आणि मग जे उघडकीस येईल, खरंच त्याच्याने कोणी काहीही करू शकणार नाही तुमच्याकरता. तर सावध व्हा. कुठच्याही बाबतीत असू देत, मग तुमच्या आजूबाजूची ती लोकं असू देत किंवा तुम्ही स्वतः हे असं काही करत असाल तर. म्हणून सावधान राहा, हेच सांगण्यात येत आहे. नमस्कार, चला बघूया आपण जलतत्वाच्या राशींकरता काय मार्गदर्शन येत आहे. डेक तुमच्यासमोर शफल होतोय, बघूया कुठले कार्ड किंवा कार्ड्स येत आहेत ते. तर हा आला आहे कार्ड तुमच्याकरता आणि कार्ड आहे मंडळी. हा शक्यतो कार्ड खूप व्यावहारिक जीवनाला घेऊन असा दिसत आहे, पण हे कुठच्याही क्षेत्राबाबतीत असू शकतं, हे सांगू इच्छिते. तुम्हाला खूप व्यावहारिक राहण्याचा सल्ला मिळत आहे. कुठेतरी तुम्ही जर खूप छलबिछल मनाची झाली असेल तर तुम्हाला हे सांगण्यात येत आहे की जरा शांत व्हा, स्वतःला शांत करा आणि मग हळूहळू पावलं टाका. थोडी थोडी पावलं टाका, पण जपून पावलं टाका, हेच सांगण्यात येत आहे तुम्हाला ह्या कार्ड पाहता. जर कळत नसेल की कुठे काय खर्च होतोय किंवा कुठे काय गडबड होते, कुठल्याही बाबतीत असू देत, तर नीट शांत बसून सगळं पडताळून बघा. लिहून काढा पाहिजे तर काय असू शकतं, काय होतंय वगैरे. नक्कीच तुम्हाला एक स्पष्टता मिळू शकेल, हेच मला ह्या कार्ड बघून दिसत आहे. आणि काहींकरता असं दिसतंय की तुमच्या नशिबात खरंच तुमच्याकडे हळूहळू का होईना पण पैसा येणार आहे. जे तुम्ही स्वप्न बघितलेली होती, पैशांना बघून ते नक्कीच साकार होणार आहेत. तर तयार राहा, सकारात्मक राहा, हेच सांगण्यात येत आहे. नमस्कार, चला तर मार्गदर्शन बघूया वायुतत्वाच्या राशींकरता टॅरोमधून. डेक तुमच्या समोर शफल करत आहे. तर हा आला आहे कार्ड तुमच्याकरता आणि कार्ड आहे. तर मंडळी, कदाचित तुमच्यावर अशी परिस्थिती ओढावलेली आहे किंवा ओढवू शकते की कुठेतरी तुम्ही खूप निराश होणार आहात, कुठेतरी दुखावले जाऊ शकता, हेच सांगण्यात येत आहे. आता ही कुठल्याही जीवनाच्या क्षेत्राबाबतीत असू शकतं, हे सांगू इच्छिते. काहीतरी अपेक्षाभंग व्हायची शक्यता आहे. कदाचित तुम्हाला मिळणारं श्रेय कोणा दुसऱ्याला मिळेल किंवा कोणतरी तुम्हाला नक्कीच दुखावून जाऊ शकतो, पण त्याला कारण कोणतरी तिसरीच एक व्यक्ती असू शकते. दाट शक्य आहे, असायची शक्यता आहे असं दिसत आहे. तर तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की नीट जपून पावलं टाका मंडळी.
पटकन कोणावरही विश्वास ठेवू नका हे सांगेन. आणि वरच्यावर कोणी जर चांगलं आहे वगैरे दाखवत असेल तर जरा सांभाळून राहा, कारण कदाचित ती व्यक्ती तुम्हाला दुखावून जाऊ शकते किंवा असं काहीतरी तुमच्या पाठीमागून नक्कीच सुरू असायची सुद्धा शक्यता आहे, जे तुमच्या समोर येईल असंही दिसत आहे. तर जरा सावध राहा हेच सांगण्यात येत आहे. नमस्कार. तर आता आपण संदेश बघणार आहोत पृथ्वी तत्वाच्या राशींकरता. डेक तुमच्या समोर शफल करत आहे. चला बघूया कार्ड्स काय येत आहेत ते. तर हा आला आहे तुमच्यासाठी कार्ड मंडळी. आणि कार्ड आहे मंडळी, तुम्हाला हे सांगण्यात येत आहे, तुम्ही आजपर्यंत जे काही शिक्षण घेतलं आहे, जे काही अनुभवलं आहे किंवा जी काही तुम्ही पैशांची कमाई केली आहे, जेवढं तुम्ही म्हणतात ना, जे जे ज्ञान घेतलेलं आहे ना, त्याचा वापर जपून करा. जिथे गरज आहे ना तिथे त्याचा वापर करा. नको त्या ठिकाणी या गोष्टींचा वापर होता कामा नये. पैशांची कुठे गुंतवणूक करत असाल ना तर नीट व्यवस्थित सांभाळून, सगळं पडताळून, नीट व्यवस्थित विचारपूस करून, पूर्ण सखोल जाऊनच हे करा हेच तुम्हाला सांगण्यात येत आहे. गुंतवणूक करा. उगाच करायची गुंतवणूक, दिसलं काहीतरी एक स्कीम वगैरे आणि लगेच असं पळू नका हेच सांगण्यात येत आहे. आणि हेच सांगण्यात येत आहे की तुम्ही जर खूप जास्त खर्च जर करत असाल तर जरा जपून खर्च करा, कारण कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते की तुम्हाला पैशाची गरज पडेल आणि कुठेतरी कमी पडतोय असं होऊ शकतं. तर त्या बाबतीत जरा काळजी घ्या हेच सांगण्यात येत आहे. बाकी नीट विचारपूस करून, अगदी नीट व्यवस्थित जिथे गरज आहे सकारात्मक ठिकाणीच तुमचं जे काही ज्ञान आहे, शिक्षण आहे त्या ठिकाणीच लावायचा प्रयत्न करा. कुठचाही चुकीचा मार्ग निवडू नका, कारण खूप मेहनतीने तुम्ही सगळं कमवलेलं आहे हे या कार्डमधनं दिसून येत आहे हेच सांगण्यात येत आहे. धन्यवाद.